आहे, कारण 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी समाज सगळ्या ठिकाणी जमलेला आहे। तिथून पुढच्या काळामध्ये जो GR काढलेला आहे तो GR रद्द करण्यात यावा अशीच आमची ओबीसी समाजाच्या वतीने मागणी करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि मनापासून आभार मानते। आपल्याला जो 2 तारखेला जाहीर निघाला आहे ना, की तो फक्त रद्द व्हावा यासाठी आपण आज एकत्र जमलेलो आहोत। आम्ही म्हणत नाही की आम्हाला त्यांना तुम्ही आरक्षण देऊ नका, द्या, पण आमच्याकडून देऊ नका। त्यांनीही त्यांच्या हक्कासाठी लढावं आणि मी सगळ्यांच्या वतीनं आपल्या हाके साहेब आणि भुजबळ साहेबांचं मनापासून आभार मानते। अजून सगळ्यांनी इथून पुढे सहभागी व्हावं आणि आपण आपल्या हक्कासाठी लढावं असं मी बाकीचे जे आहेत त्यांना सुद्धा विनंती करते की प्रत्येकाने हक्कासाठी लढायला शिका। आपला हक्क आहे तो, आपलं आरक्षण आपण सांभाळा। आपल्याला जे संविधानामध्ये जो अधिकार दिलाय तो आपण सगळ्यांनी जपला पाहिजे। एवढं शासनाने जो सकल मराठा यांचं ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी जो GR काढलेला आहे तो GR रद्द करावा या मागणीसाठी आपण सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी जमा झालेलो आहोत। या जमा झालेल्या बांधवांना मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो व शासनाला सुद्धा माझी या सकल समाजाच्या वतीनं एक विनंती करणार आहे की प्रत्येक वेळेस शासन जे लहान घटक आहेत त्या लहान घटकावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो त्यांनी ओबीसीमध्ये आरक्षण घेण्यासाठी त्यांनी जे काही मोर्चे काढले, आंदोलन काढलेले आहेत, या प्रत्येक आंदोलनामध्ये ते काय म्हणतात की बाबा आमच्या गरीब लेकरा बाळासाठी आम्हाला करायचं आहे। मला त्यांना या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, तुमची जशी लेकरं बाळ आहेत तशी आमची सुद्धा लहान लहान घटकाची ओबीसी समाज यांना सुद्धा लेकरं बाळ आहेत, यांचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि त्यांनी तो विचार करावा अशी मला या ठिकाणी त्यांना सांगावंसं वाटतंय। या ठिकाणी आम्हाला कुणबीतूनच आरक्षण द्या, कुणबीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे असं त्यांचा अट्टास का शासनाने त्यांना तहसीलमध्ये EWS या अशा विविध योजना सारखे असेल, अण्णासाहेब महामंडळ असेल, अशा बऱ्याच योजनेतून शासनाने त्यांना भरपूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। शासनाने त्यांना आणखीन बी द्यावं, जे त्यांना दिलेलं आरक्षण त्यात वाढवून द्यावं, पण शासनाने त्यांना आमचं हक्काचं जे ओबीसीचं आरक्षण आणखीन आमच्या शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण पोहोचलेलं नाही, तोपर्यंत शासन आमच्यात आणखीन मराठा समाजाला मिसळण्याचा प्रयत्न करते। शासनात सुद्धा मला असं वाटतंय की समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं, भांडण लावण्याचा प्रयत्न आहे असं या ठिकाणी मला वाटतंय। त्यामुळे शासनाने त्यांना आरक्षण द्यावं, पण वेगळं द्यावं। आमच्याच आणखीन लोकांपर्यंत हे आरक्षण पोहोचेल नाही तोपर्यंत जर समजा दुसरे लोक यात घातले तर आमच्या खालचा जो भटका घटक असेल, जो भटकंती करणारा घटक असेल त्याच्यापर्यंत आणखीन आरक्षण पोहोचलं नाही तोपर्यंत शासन आमचं आरक्षण उडवण्याचा प्रयत्न करायला आहे। तरी आपल्याला सर्वांनी एक नम्रतेची विनंती करण्यात येते। आज आपण या ठिकाणी निवडणूक करण्यासाठी आलो, काही लोक म्हणतात परंतु ठराविक लोकांनीच आम्ही या ठिकाणी प्रत्येक गावातल्या एखाद्या माणसाने येऊन या ठिकाणी आम्ही शासनाला, तहसीलदार मॅडमला आम्ही निवेदन देतोय। आमचं निवेदन असं असेल की मराठा समाजाला आम्हाला आरक्षण देण्याबाबत आमचं अजिबात दुमत नाही, परंतु त्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी आमची शासनाला या ठिकाणी कळकळीची विनंती राहणार आहे। आणि ओबीसी मधून आरक्षण मागण्याचा हट्ट काय आहे, त्यांना मुलाखत घेण्यासाठी फक्त एकच हट्ट असेल असं मला वाटतंय की आता ते कुठंतरी ओबीसी समाजाचा माणूस ग्रामपंचायत सदस्य होऊ लागलाय, कुठंतरी जिल्हा परिषदचा सदस्य होऊ लागलाय, कुठंतरी पंचायत समितीचा सदस्य होऊ लागलाय। संपूर्ण मराठा समाजाला आरक्षणावर त्यांचा कब्जा करून हिचून त्यांना त्यांच्या ताब्यात घ्यायचंय। जो झोपडीत राहतो त्यांना झोपडीत राहणाऱ्या माणसाचं काय दुःख आहे ते माहीत असतं। जर आमच्या समाजाचा प्रतिनिधी एखादा संस्थेवर प्रतिनिधित्व करीत असेल तर त्याला त्या समाजाच्या त्या घटकाच्या सर्व माहिती असतं आणि त्याला त्या समाजाचे जे काय समाजाच्या ज्या अडचणी त्या अडचणी माहीत असतात आणि गेलेला प्रतिनिधी हा समाजाची अडचण सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो। ही शिक्षणासाठी किंवा कशासाठी यांना आरक्षण पाहिजे नाही, यांना आरक्षण फक्त राजकारण हडपसाठी पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं। आणि
शासनाने या गोष्टीचा पूर्ण विचार, कुठेतरी ओबीसीचं आरक्षण मागताना मराठा समाजाने कुठेतरी असा उल्लेख केलाय का आपण जर समजा तहसील कार्यालयामध्ये एखादा आपल्याला उत्पन्नाचा दाखला घ्यायचा असेल तर आपल्याला त्याला अपडेट करावं लागतं की माझ्या मुलाच्या शाळेच्या कामासाठी मला 1 लाख रुपयाचा उत्पन्नाचा दाखला मिळावा असं लिहिलं असतं. तुम्ही ओबीसीचं सर्टिफिकेट काढताना त्यात का तुम्ही असं नमूद करीत नाही की आमच्या विद्यार्थ्यांना की शालेय शिक्षणासाठी याचा फायदा घेण्यासाठी आम्हाला ओबीसी सर्टिफिकेट मिळावा पुढे आपण सर्वांनी काढायचंय. प्रत्येक वेळेस आपल्या समाजाला बैठक घेऊन मिटिंग घेऊन या गोष्टीच्या सूचना दिल्या जातील. सर्वांनी उपस्थित राहून आपल्या समाजासाठी हक्कासाठी आपण लढायचंय आणि आपण लढताल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद जय महाराष्ट्र. 2 सप्टेंबरला जो महाराष्ट्र शासनाने GR काढला आणि नंतर थोडी कुसबूस चालू झाली, परंतु आता हा भडका नुसत्या करमाळ्या शहराच्या तहसील कार्यातच नाही पण अख्ख्या महाराष्ट्रात दुमदुमणार आहे. कारण ज्याचं पोट दुखतं त्यांनी वावा मागितला पाहिजे. माझी समाज बांधवांना एकच विनंती, ज्या वेळेस आपल्यावर जो प्रसंग येतो त्यासाठी आपल्या हक्कासाठी, कोणाच्या भांडणासाठी नाही, कोणाच्या स्वार्थात आपल्याला हात घालायचा नाही, परंतु आपल्याला जे शासनाने किंवा जे घटनेने जे तरतूद केली आहे त्याप्रमाणे आपला जो हक्क आहे, आपल्या हक्कासाठी ज्या मागण्या आहेत त्या आपण सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आता मला असं एक विनंती करायची, मराठी समाजाला आणि त्यांचे जे गरीब विद्यार्थी आहेत, गरीब कुटुंब आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला दुमत नाही, परंतु त्यांनी जो अट्टहास मांडलेला आहे की ओबीसीतूनच आम्हाला पाहिजेत, हा अट्टहास त्यांनी थांबवला पाहिजेत. कारण की आम्हाला हे ताट जीव घातलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी हे आम्हाला ताट जीव घातलेलं आहे. त्याच्यात जर तुम्ही जेवायला लागलात तर आमचं पोट उपाशी राहील हे सुद्धा तुम्ही जाणलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी, रयतेच्या राजांनी प्रत्येकाला घास दिलेला आहे. तो घास कुणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. जर तो घास हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक समाज, प्रत्येक ओबीसी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक माणसाला त्याची जाणीव झाली पाहिजे. आज काही लोकांना वाटत असेल 10-5 लोक आलेत, परंतु प्रत्येकाच्या आज फास्ट युग झालेलं आहे. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल, कुणी आज अजाणत नाहीये, परंतु माणसं जरी थोडी दिसली असली तरी जीवाची असावा. मराठी समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमच्या कुठल्याही मनात शंका नाही, परंतु आमच्या ताटात जीवू नका, आमचं उष्ट खाऊ नका, एवढं माझी अगदी ठणकावून विनंती आहे. आणि जर तुम्ही उष्ट खाल्लं तर तुमचा तुम्ही विचार करा, मी पुढचं बोलत नाही. परंतु येत्या काळामध्ये शासनाने थोडंसं, तुम्ही एखाद्या घटकावर अन्याय करत असाल तर शेवटी माकडीन सुद्धा डोक्याचं पिल्लू पायाखाली घेते. मला ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलायचं नाही. जरी प्रत्येक माणूस घरी असला तरी तो सुद्धा पेटून उठलेला आहे. कुणी आपल्यात कुणाला हेवे द्यावे काढू नका, कुणाला नावं ठेवू नका, कारण प्रत्येकाच्या अगदी काळजात बिंबलेलं आहे, हे अगदी नाकारून चालणार नाही. येत्या काळामध्ये अजून आपण थोडं मोठ्या प्रमाणात वरच्या आदेशानुसार लक्ष्मण हाके साहेब असतील, माननीय छगन भुजबळ साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, अन्य सर्व जे ओबीसी नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार शासनाला जेवढं आपल्याला भांडता येईल, आपल्याला वैयक्तिक कुणाला भांडायचं नाही, आपल्याला शासनाला भांडायचंय. कारण जर साधा शेतकरी त्याच्या शेतीसाठी जर झगडत असेल आणि त्याचा एखाद्याने जर बांध कोरला असेल तर ते कधीच गप्प बसत नाही. त्या प्रकारचं हे उदाहरण आहे. म्हणून तुम्ही माझी ओबीसी बांधवांना नम्रतेची विनंती, आपला बांध कोरला जातोय, हे बांध व्यवस्थित ठेवण्यासाठी जागा व्हा, जागा व्हा, जागा व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 2 तारखेला जो GR काढला ती टोटल ओबीसी समाजाला दुखवायसारखा GR काढला. तर ही GR चुकीचा असून आमची विनंती की मराठी समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचं दोमत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेचे आधारे जे 10% त्यांना दिलंय त्याप्रमाणे द्यावा. परंतु आमच्या ताटात आम्हाला ताट वाढलंय आणि आमच्या ताटात येऊन खाण्याचा प्रयत्न कदापि ह्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे. आज या ठिकाणी आम्ही सुद्धा किस्से कम नाही.
आम्ही सुद्धा ओबीसी समाज जर 18 बगर काढला तर जनरल समाजापेक्षा सुद्धा आमचा समाज जास्त आहे. परंतु आता या ठिकाणी आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग होऊन आदरणीय तहसीलदार साहेब असतील, PI साहेब असतील, हे आमचं आंदोलन शांततेत या ठिकाणी आम्ही आलोय, आमच्या मागण्या मांडल्यात. परंतु आम्ही सुद्धा कशात कमी नाही, शासनाने सुद्धा ही वरती कळवावं ही आमची विनंती. आज मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, सुंदर घटना लिहिली बंधूंनो, आज त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला त्यांनी न्याय देण्याचा 100% प्रयत्न केलाय. आज 10% आरक्षण मराठी समाजाला दिलंय, ओबीसीला काही टक्के दिलंय, इतर जातींना बऱ्याच ठिकाणी थोडं आंदोलन म्हणजे आरक्षण दिलंय. परंतु ही मराठी समाज आपल्यावरती बंधूंनो अन्याय करायचाही प्रयत्न नाही. आज मला सांगा, आपला ओबीसी समाज प्रत्येक गावामध्ये न्हावी असन, मी म्हणतो चांबार असन, परीट असन, माळी असन, ज्या ठिकाणी एका गावामध्ये 2 घरं असली तर बंधूंनो आपल्याला ओबीसी समाजाला त्या ठिकाणी आरक्षित असतं. कारण ओबीसी समाजाच्या माणसांनी ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी, ओबीसी समाजाच्या अडीअडचणीला धावून जाण्यासाठी 1% 2% बंधूंनो तिथं आपलं आरक्षण दिलं जातं. आणि त्या ठिकाणी आपला ओबीसी समाजाचा माणूस ग्रामपंचायत सदस्य होतो आणि आपल्या समाजाच्या व्यथा सरपंचापर्यंत मांडून ओबीसी समाजाला बंधूंनो न्याय देण्याची भूमिका असते. परंतु मराठी समाजाला देण्याबदली दोमत नाही, शैक्षणिक सुविधासाठी त्यांना देण्याचा आमचा विरोध नाही, परंतु राजकारणाबदली त्यांना कदापि या ठिकाणी आरक्षण दिले गेलं नाही पाहिजे, ही आमची विनंती आहे. आज मला सांगा, ओबीसी समाजावर अन्याय करायचा, आरक्षण तुमच्या माहितीसाठी सांगतो, घटनेच्या आधारे तुम्ही द्या, परंतु काहीतरी खोटा जी आर काढायचा, एकावरती अन्याय करायचा आणि एकाला फसवी घोषणा करायची, ही बंधूंनो कदापि चिरणार नाही. आम्ही सुद्धा इथनं पुढे आंदोलन सर्व समाजाला जागृत करून त्या ठिकाणी 10,000 5,000 हजार मताचे मोर्चे तहसील कचेरी काढल्याशिवाय राहणार नाही. आमची विनंती, काढलेला जी आर रद्द करावा आणि ओबीसी समाजाला न्याय द्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठा समाजाला आणि बांधवांना एकच विनंती करायची की तुम्हाला आरक्षण मिळण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही बरोबर लढण्यासाठी आहोत. आम्ही तुम्हाला मोठा भाऊ समजत आहोत. परंतु एक तर पहिले यामध्ये 374 जातीत, त्यामध्ये कुणबी पण आहे. परंतु कुणबीचं उदात्तीकरण करून किंवा त्याचं नाव घेऊन तुम्ही जर कुणबीमध्ये सगळे जर समाज आला तर यामध्ये 100 बाकरीत आणि 100 बाकरीमध्ये जर तुम्हाला सांगतो मोठ्या समाजाचा जर पैलवान जर माणूस जर आणून ठेवला आणि जर लुकडी माणसं जर त्या ताटामध्ये जेवायला लावली तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो लुकड्या पोरांचं लिकड्या माणसांचं चालणार नाही. पैलवान माणूस तो सगळं उरकून घेणार आहे, खाऊन घेणार आहे. अशाच पद्धतीचं या ठिकाणी भांडण होणार आहे. तर मी मराठा समाजाच्या बांधवांना विनंती करतोय की आपण सारासारा विचार करा. आपण तुम्हाला सांगतो, कालच MPSCचा रिझल्ट लागला. या MPSCच्या रिझल्टमध्ये EWSचं जे काही आरक्षण आहे, जे मेरिट आहे, हे SC समाजाच्या लेवलचे लागले. म्हणजे ओपन 507ला लागले, तर ओबीसी 485ला लागले, तर EWSचं आरक्षण हे 445 मार्काला लागले. मराठा समाजानं या गोष्टीकडे खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, कारण अभ्यास केला पाहिजे. कोणतरी एक जण ज्या माणसाला काही समजत नाही, ज्या माणसाला काही लक्ष देत नाही, 100% त्या मान्य जरांगे पाटलांबद्दल आपल्याला अभिमान आहे. त्या कारण तो माणूस त्या समाजासाठी त्यांचा एक आयडॉल झालाय. आपण त्या माणसाचा पण विचार केला पाहिजे. परंतु प्रत्येक व्यक्तीनं समोरच्या माणसाचा पण आदर केला पाहिजे. जर तुम्ही मान्य आमच्या पडळकर साहेबांवरती किंवा आमच्या भुजबळ साहेबांवरती, त्याच्यानंतर आमच्या हाके साहेबांवरती तुम्ही जर दगडफेक करत असाल, अहो ही जी मंडळी बघा, शेवटी कुणाचं तरी जर ताट हिसकवत असेल तर ते खाणाऱ्या माणसाला राग येणारच आहे. त्या पद्धतीचं तुम्ही आमच्या समाजात येत असेल तर आमचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, जे अभ्यासू लोक आहेत, ही लोक अभ्यासू म्हणजे 30-40 वर्ष यांनी राजकारण केलंय, 40-40 वर्ष तुम्हाला सांगतो अभ्यास केलाय, PhD केले. ही लोक काहीतरी समाजाला काही समजत नाही म्हणून ते समाजापर्यंत आलेले आहेत आणि समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांच्या गोष्टी मांडतायत. तर ही जर लोक मांडत असतील आणि जर ही बोलत असतील आणि त्याच्यावरती आपण जर 4-4 वेळा जर दगडफेक करत असाल तर आपण ही दरी तयार करत आहोत. कारण जर तुम्ही जर आर्यला केलं तर समोरून जवळजवळ 370 जातील, 374 जातील. यामधून तुम्हाला सांगतो कार्य करणारा एक तरी माणूस भेटतो. विनाकारण आपण समाजामध्ये दुपळी तयार करतोय. ही माझी दोन्ही समाजाच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना विनंती की बाबा आपण एकामेकाला, कारण गावगाड्यामध्ये आपण एका भावाभावासारखं राहिले. आपण तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्या वेळेस माननीय नारायण राणे आयोगाचे अध्यक्ष होते पहिले,
त्यावेळेस मी स्वतः आणि माझे 2 मित्र म्हणजे एक मातंग समाजाचा आणि एक मराठा समाजाचा आम्ही स्वतः तिथं निवेदन द्यायला गेलो होतो. तर त्यावेळेस गेल्यानंतर परिस्थिती दिसली आपण की द्या म्हणून सांगणारे आणि नका देऊ म्हणून सांगणारे हे पण उच्चभ्रू होते. मी नारायण साहेबांना राणे साहेबांना एकच विनंती केली, साहेब मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे, पण तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये बसून तुम्हाला समजणार नाही, तुम्हाला त्या गरीबाच्या दारात जावं लागेल, त्या बांधावर जावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की मराठा समाजाला किती गरज आहे मराठा आरक्षणाची. तर आमचं एकच म्हणणं की मराठा समाजाला EWS किंवा आता सध्या जे SCBC दिलेलं आहे तर SCBCचं सुद्धा काल मेरिट 400 जवळजवळ 90 लागले, म्हणजे फक्त 5 गुणांचा फरक राहिलेला आहे. 2022 मध्ये जवळजवळ 20 मार्क 2022 आणि 2025-23च्या मेरिटमध्ये 20 मार्काची तफावत झाली. या साधारण साध्या गोष्टीचा विचार करून मराठा समाजानं आरक्षण मागावं. आणि आता शेवटी आपण पण आपले हात जर बघितले तर आपण शेतकरी, आपण पण तुम्हाला सांगतो आपल्या पण आयांना दूध पाजले. शेवटी समाज जर कुठला जर बोलत असेल तर आपल्याला पण 100% आरेला कार्य येतं. आणि आपण आरेला कार्य नुसतं करत नाही, तुम्हाला सांगतो आपल्या मनगटात यात दम आहे. समोरच्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही चौकात कुठल्याही गोष्टीत आपण 100% बोलू शकतो, त्याच पद्धतीचा भाव देऊ शकतो. त्यामुळं कुणी असं समजू नका की या ठिकाणी समाज कमी आहे आणि तालुक्यातून लोक एकत्र येत नाहीत. 100% येतात. आणि इथून पुढच्या काळामध्ये भुजबळ साहेब असतील, हाके साहेब असतील, पडळकर साहेब असतील, मुंडे साहेब असतील, ताई असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार समाज एकत्र होऊन 374 जाती एकत्र होऊन या ठिकाणी आम्ही तशा पद्धतीचं उत्तर देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि फक्त समाजाला विनंती की एकत्र या, एकत्र आल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही असं समजू नका, गाफील राहू नका. तुमचं राजकीय आरक्षण पूर्णपणे संपलेलं आहे. आता परवा दिवशी जोळ साहेबांचं मी अभिनंदन करतो, तुम्ही मोठं धाडस करून बातमी दिली की 29 ग्रामपंचायत 2029ला OBC मध्ये प्रवर्गाखाली लढतायत. तर मी छाती ठोकपणे आज सांगतो 2025ला की 2029ला एक नाही तर 2 ठिकाणी फक्त OBCचा कॅन्डिडेट निघेल, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कुणबीचा कॅन्डिडेट उभा राहील. ही धोक्याची घंटा आहे. आपला विरोध कुठल्याही व्यक्तीला नाही. पंचायत समिती जिल्हा परिषदला मला मस्त वाटतंय मला पंचायत समितीला उभं राहायचंय, पण माझी डिलिंग होत नाही का तर मला समाज सपोर्ट करतो का काय माहित नाही. परंतु समोरचा समाज हा प्राबल्य आहे, राजकारणात खूप मोठा मुरलेला आहे. आपल्याला त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याबरोबर साठी बोलून तुम्हाला सांगतो राजकारण करावं लागणार आहे. तर आपल्याला एकच गोष्ट आहे की एकत्र राहिल्याशिवाय एकीचं बळ नाही. त्यामुळं आपण एकच गोष्ट लक्षात ठेवा, एकत्र या, एकामेकाच्या हाकेला हो म्हणा आणि हाके साहेबांच्या भुजबळ साहेबांच्या हाकेला हाक द्या आणि एकत्र या. नुसतं करमाळाच नाही, गरज पडली तर मुंबई जाऊ. जर मुंबई ठराविक लोकांना जर 3 कोटी 4 कोटी लोकांना जर मुंबई तुंबत ठेवता येत असेल तर विचार करा, आपण 8 कोटी लोक आहोत. मी बोलत नाही आजीदादांच्या भाषेत टिंब करायला सुद्धा वाव जाईल मुंबई. विचार करा, काल नेपाळमध्ये जी घटना घडली, तुम्हाला एकच सांगतो, OBC समाज झोपलेला नाही. जर हातात कायदा घेतला तर काही गोष्टी घडू शकतात. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि 2 दिवसात फक्त सांगितलं होतं की प्रमुख व्यक्तींनी हजर राहायचं, आपल्याला गोंधळ घालायचा नाही. आपण पहिल्यापासून आपले नेते या भूमिकेत होते की आमचा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही, तर स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला द्यावं, आम्ही पुढे असू या भूमिकेतून काल 2 तारखेला जो GR काढला तो रद्द करण्यात यावा, यासाठी आपण निवेदन देण्यासाठी सर्वांनी आज जायचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. शांती सूर्यांचा विजय असो. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. OBC एकजुटीचा विजय असो. OBC एकजुटीचा विजय असो. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. छगन भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हाके साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
आणखी नाही मॅडम आरक्षण आमच्या हक्काचं